केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यांना वितरित केलेल्या निधीचा 100% वापर करण्याची सूचना केली आहे। त्यांनी नुकताच राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नती योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला। त्यात त्यांनी राज्यांना याबाबत निर्देश दिलेत। नवी दिल्ली येथे झालेल्या या व्हर्च्युअल बैठकीत आसाम, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणा यासह विविध राज्यांचे कृषी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते। केंद्राकडून दिलेल्या निधीचा वेळेवर आणि कार्यक्षम वापर होणं आवश्यक असून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत याचा लाभ पोहोचला पाहिजे, असं केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी म्हटलंय। पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियानांतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालास किफायतशीर किंमत मिळवून देते। रब्बी 2026 हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीमालास किमान आधारभूत किंमत मिळवून देण्याची खात्री दिली जाते। त्यासाठी मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात किंमत आधार योजनेअंतर्गत हरभरा, मोहरी आणि मसूरची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे, असं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय। पीक हंगामादरम्यान अधिसूचित कडधान्ये, तेलबियांचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा खाली येतात तेव्हा किंमत आधार योजना लागू केली जाते, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकेल। रब्बी 2026 हंगामासाठी किंमत आधार योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 7,61,250 मेट्रिक टन, गुजरातमध्ये 4,13,250 टन, मध्य प्रदेशात 5,80,000 टन आणि राजस्थानमध्ये 5,53,000 टन हरभरा खरेदीस मंजुरी दिली होती।